नमस्कार. आजचा कारनामा म्हणजे अगदी 10 ते 15 मिनटात आपण मॅकरोनी पास्ता बनवणार आहोत. बऱ्याच जणांना गैरसमज असतो की पास्ता म्हणजे फक्त मैद्याचाच असतो आणि त्यामुळं ते अवॉइड करतात खाण्यासाठी. पण मुलांना हा भयानक आवडतो, त्यामुळं आपण हा बनवायचा. आणि हा रव्यापासून बनलेला पास्ता आहे आणि खूप लवकर शिजतो आणि पटकन पण तयार होतो. त्यामुळे मुलांच्या टिफिनसाठी किंवा असंच स्नॅक देण्यासाठी अतिशय उत्तम पर्याय आहे. तसं पाहिलं तर कुठलीही रेसिपी आपण जशी बनवू तशी असते, फक्त त्यात चव छान पाहिजे. काही जिन्नस कमी जास्त असले तरीही चालतात. तर सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे, पाण्याला उकळी आणायला ठेवायचं आहे. 1 लिटर पाणी आपण घेतले, त्याच्यात 2 टेबलस्पून आपण मीठ घातलेलं आहे. मोठं मीठ घातलेलं आहे, खडं मीठ. आणि उकळी आल्यानंतर पाण्याला आपण त्याच्यात घालणार आहोत पास्ता. इथं 2.5 कप पास्ता मी घातलेला आहे. जेमतेम 300 ग्रॅम पास्ता आहे आणि हा खूप लवकर शिजतो. जर तुम्ही फास्ट काम करत असाल तर पास्त्याला उकळी येईपर्यंत तुम्ही बाकीचे जे काही जिन्नस तुम्ही घालणार आहात त्याचं चॉपिंग कटिंग करून घेऊ शकता 2-3 मिनटात. हे बघा, पास्ता छान शिजलेला आहे. आता लगेच याला आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. त्यासाठी आपण काय करणार आहोत, ह्याला स्ट्रेन करून घ्यायचं आहे आणि स्ट्रेन केल्या लगेच याच्यात आपल्याला थंड पाणी टाकायचं आहे. पास्ता थंड होऊन द्यायचा, कारण जर हा पास्ता गरमच राहिला तर तो आणखी शिजेल आणि मग जिगजिगीत होतो. थंड झाल्यामुळे तो सुटसुटीत होणार आहे. तर ह्याला आता इथं आपण थंड होऊ देऊयात. तोपर्यंत चॉपिंग कटिंग करणार आहे मी. त्यासाठी 1 कांदा घेतलेला आहे मी, त्याला तुकडे करून चॉपरमध्ये टाकला आहे. अर्धा गाजर घेतला आहे. याचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता. माझी मुलं कांदा काढून टाकतात म्हणून मी याला बारीक चॉप करणार आहे, जेणेकरून ते पास्त्याबरोबर खाऊन टाकतात. आता इथे चॉपरमध्ये आपण ह्याला बारीक चॉप केलेला आहे. आता तडका ना अगदी थोड्या तेलमध्ये होतो, कारण पास्ता जर व्यवस्थित शिजला असेल तर तेल कमी लागतं. आणि जर इथे एकच पळी आपण घेतलेलं आहे तेल, यापेक्षा कमी घेतलं तरीही चालेल. जर पास्ता जास्त शिजला तर तो तेल खूप पितो. तेल थोडं गरम झाल्यानंतर ह्याच्यात आपण चॉप केलेला कांदा आणि गाजर टाकलं आहे. अजिबात जास्त शिजू द्यायचं नाही आहे, काही नाही. मीडियम फ्लेमवर एकानंतर एक जिन्नस टाकत जायचे. 1 ढोबळी मिरची आहे, तिला पण मी चॉपरमध्ये फिरवून घेतलेलं आहे. आणि इथे 2 टोमॅटोची प्युरी घातलेली आहे. माझ्याकडे टोमॅटो मी शक्यतो ठेवत नाही, कारण फ्रिक्वेंटली लागलं नाही तर टोमॅटो खराब होतात. इथं मी प्युरी करून ठेवलेली आहे. खूप सोयीस्कर पडतं, नंतर कधी चॉपिंग कटिंग किंवा ग्राइंडिंगची गरज पडत नाही. छान ग्रेव्हीज तयार होतात. इथं 2 चमचे आपण 2 नाही 3 चमचे घालूयात आपण शेजवान चटणी. म्हणजे आपल्याला तिखट पूड किंवा काळी मिरी काही घालायची गरज पडणार नाही. जर मुलं आंबट आणखी खात असतील तर तुम्ही याच्यात पिझ्झा पास्ता सॉस घालू शकता किंवा टोमॅटो केचप. पण आपण 2 टोमॅटो घातलेले असल्यामुळं ह्याला आंबटपणा व्यवस्थित आलेला आहे. शेजवान चटणी टाकलेली आहे. आणि आता एक इन्ग्रेडियंट मी यात ॲड करणार आहे. रेडीमेड पिझ्झा पास्ता मसाला आहे माझ्याकडे, तो मी आज ट्राय करणार आहे. मी यापूर्वी ट्राय केलेला नाही आहे. तो तिखट दिसतो आहे, त्यामुळं आता काहीही एक्स्ट्रा सॉसेस किंवा काळी मिरी घालून ट्राय मी करणार नाही आहे. आता याच्यात पास्ता ॲड केला. पास्ता पटपट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. पास्ता शिजलेला आहे, पटपट मिक्स केला तर एक समान सगळ्या पास्त्याला हा सॉस जो आपण बनवलेला आहे तो लागतो. हवं असल्यास थोडंसं मीठ ॲड करू शकतो आपण, कारण आपण टोमॅटो जे घातले आहेत त्याच्यामुळं पास्त्यामध्ये जे उकळताना घातलेलं मीठ आहे ते कमी पडू शकतं. तर अर्धा ते 1 चमचा आपण याच्यात मीठ घालूयात. आणि 1-2 जिन्नस फक्त. आता कांद्याची पात चिरून घ्यायची आहे आणि ओरेगॅनो घालायचं आहे आपल्याला. आपला हा पास्ता झटपट बनवून तयार आहे. आता तुम्हाला जर आणखीन इन्ग्रेडियंट्स वाढवायचे असतील तर तुम्ही याच्यात बऱ्याच गोष्टी ॲड करू शकता. कॉर्न घाला किंवा मटर घाला. कोण घालतं पास्त्यामध्ये मटर किंवा कॉर्न, असं काही नसतं. सॉसेसमध्ये टेस्ट खूप छान येते आणि मुलं मजेने खातात सगळे जिन्नस. तर तुम्ही ही साधी सोपी पण चविष्ट रेसिपी नक्की ट्राय करा. हमखास आवडेल तुम्हाला. आपण भेटूयात पुन्हा नव्या रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वस्थ राहा, मस्त राहा आणि नव्या नव्या रेसिपी बघण्यात आणि खाण्यात व्यस्त राहा.